नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टीईटी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, आपली या ठिकाणी 28 जूनला बघा या ठिकाणी परीक्षा होणार आहे। त्याच अनुषंगाने बघा आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता केसरीचा समानार्थी शब्द कोणता असेल, तर केसरी म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो सिंह असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, तप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे। बघा, सोपा प्रश्न आहे, तप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। आता विरुद्धार्थी कोणता यायला पाहिजे, तप्त शीतल, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। आता या ठिकाणी बघा काय विचारलंय, कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे। कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे काय असतो, बिनबुबाट, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। आता या ठिकाणी आपला योग्य अर्थ सांगायचा आहे, खापर फोडणे। आता खापर फोडणे याचा योग्य अर्थ काय असतो, खापर फोडणे म्हणजे दुसऱ्यावर दोष ठेवणे। खापर फोडणे म्हणजे काय असतो, दुसऱ्यावर दोष ठेवणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, आबरू आणि आतर। बघा, आता या ठिकाणी दोन शब्द आहेत, आबरू आणि आतर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, आबरू आणि आतर बघा हे शब्द काय असतील, फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, जे शब्द मनातील भावना। बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा प्रश्न, बघा मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। जे शब्द आपल्या मनातील बघा भावना प्रगट करतात त्या शब्दांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात। बघा, सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे, केवल प्रयोगी अवयव। जे शब्द आपल्या मनातील भावना प्रगट करतात आपण त्यांना काय म्हणतो, केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा। आता या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत, यापैकी भाववाचक नाम कोणते यायला पाहिजे, सुंदर, मित्र, मंगल, गायकी। बघा, गायक, गायकी म्हणजे या ठिकाणी गायकी हा शब्द काय असेल, भाववाचक नाम आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मी अभ्यास करत होतो। आता मी अभ्यास करत होतो या वाक्याचा कोणता काळ असेल, बघा सर्वांनी सांगायचं, मी अभ्यास करत होतो। आता या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का, मी अभ्यास करत होतो, म्हणजे या वाक्यामधली क्रिया अपूर्ण आहे, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक पुढचा, हे जग दुःखानं भरलेलं आहे। या वाक्याचा प्रकार सांगा बरं कोणता असेल, हे जग दुःखानं भरलेलं आहे। बघा, विधानार्थी वाक्य आहे का, हे प्रश्नार्थक वाक्य आहे का, उद्गारार्थी आहे का, यापैकी नाही। हे जग दुःखानं भरलेलं आहे, बघा हे कोणतं असेल, विधानार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे पहा। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारला, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। आता अरुणाचल या शब्दामध्ये संधी कोणती असेल, सर्वांचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे, महाराणीचा। आता या ठिकाणी बघा या शब्दाला चा हा प्रत्यय लागलाय, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, महाराणीचा, चा, ची, चे। चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा, वनभोजन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे, वनभोजन, वनातील भोजन। वनभोजन या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे, तर वनभोजन बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास यायला पाहिजे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, दिवाकर विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल, तर शंकर काशीनाथ गर्गे। शंकर काशीनाथ गर्गे या कवीचं बघा दिवाकर हे त्यांचं टोपण नाव आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक 14 या ठिकाणी बघा काय विचारलाय, एखाद्या विशिष्ट शब्दाला, आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा एखाद्या विशिष्ट शब्दाला बघा महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला महत्त्व द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. पहा, एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. आता या ठिकाणी बघा काय विचारले, पोत्यांची. पोत्यांची काय असते? पोत्यांची बघा थप्पी असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचं अनेक वचन करा. आता या ठिकाणी शब्द विचारलाय सासू. सासू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पहा, सासू या शब्दाचं अनेक वचन बघा सासवा यायला पाहिजे, सासवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. रमेशने पुस्तकास वाचले. आता रमेशने पुस्तकास वाचले या वाक्याचा प्रयोग सांगा बरं, कोणत्या यायला पाहिजे? रमेशने पुस्तकास वाचले. कर्त्याला बघा या ठिकाणी, कर्त्याला बघा या ठिकाणी प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, मग कोणत्या यायला पाहिजे? कर्त्याला प्रयोग, कर्माला प्रयोग, भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय असतो? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला आपण काय म्हणतो? व्याकरण असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पावसाचा काही भरवसा नाही. पावसाचा काही भरवसा नाही. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. आता जर बघा झाला होता प्रश्न, पावसाचा, चा, ची, चे हे काय असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता असेल? तो रोज अभ्यास करतो. पहा, सकर्मक कर्तरी या ठिकाणी या प्रकारचा या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे, सकर्मक कर्तरी. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, दिवसा विचारले, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात. बघा आता समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात आपण त्यांना कोणतं वारे म्हणतो? खारे वारे म्हणतो. पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चून खडक विचारलाय, पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? चून खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? अग्निजन्य खडक. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? अग्निजन्य खडक, स्तरित खडक, गाळाचे खडक यापैकी नाही. सर्वांचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. चून खडक काय असतो? स्तरित खडक या प्रकारचा तो खडक असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये वर्षभर लंबरूप सूर्यकिरण पडतात? आता लंबरूप सूर्यकिरण कुठे पडतात? वर्षभर विचारले, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर या ठिकाणी सूर्यकिरण हे लंबरूप पडतात, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, टुंड्रा प्रदेशाचं वैशिष्ट्य खालीलपैकी काय? आता टुंड्रा प्रदेश कसा असतो? या ठिकाणी अतिशय जास्त या ठिकाणी हिवाळा असतो, सर्वात जास्त बर्फ असतो बघा टुंड्रा प्रदेशामध्ये. मग याचं वैशिष्ट्य काय आलं पाहिजे? दीर्घकाळ हिवाळा. बघा हे टुंड्रा प्रदेशाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडाचा आहे? सर्वात कमी क्षेत्र कोणाचा असेल? सर्वात कमी क्षेत्र सर्वात आकारानं बघा सर्वात लहान खंड कोणता आहे? सर्वांना माहीत आहे, ऑस्ट्रेलिया हा खंड आकाराने सर्वात लहान तो खंड आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, जगामधलं विचारले, सर्वात मोठे बेट कोणतं आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. दादाभाई नौरोजी यांनी पहा ईस्ट इंडिया असोसिएशन बघा त्यांनी संघटना स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युगांतर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? युगांतर. आता युगांतर या नावाचं साप्ताहिक कोणी काढलं होतं? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. बॅरेंद्र कुमार घोष यांनी पहा युगांतर या नावाचं बघा त्यांनी साप्ताहिक काढले होते. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ यांची बघा मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी आपण कशाला म्हणतो? बेंगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठा असेल? टाटा लोह पोलाद कारखाना विचारलाय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह पोलाद कारखाना बघा सर्वात पहिल्यांदा जमशेदपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? सर्वांचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आले, महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढचा, सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? सिमेंट उद्योगामध्ये विचारले, सिमेंट उद्योगामध्ये सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे, चुनखडक. सिमेंट उद्योगामध्ये चुनखडक या कच्च्या मालाची या ठिकाणी गरज असते. विषय क्रमांक पुढचा, सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या एका शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? तर सोलापूर बघा या शहरामध्ये सन 1930 मध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर बघा या ठिकाणी तो सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचे, आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान हे राज्य पहा भारतामध्ये आकारमानानं सर्वात मोठं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? लक्षद्वीप बेटे बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? लक्षद्वीप बेटे पहा हे प्रवाळीय निर्मित बघा यांचं या ठिकाणी उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? आता दक्षिण गोलार्ध विचारलं या ठिकाणी, दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो आपल्याकडे? उत्तर गोलार्धामध्ये बघा 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. दक्षिण गोलार्ध या ठिकाणी विचार, दक्षिण गोलार्ध बघा त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे 22 डिसेंबर असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता? सोपा प्रश्न आहे पहा. पॅसिफिक हा महासागर जगामधला सर्वात मोठा तो महासागर आहे. विषय क्रमांक पुढचा, खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं आहे? बघा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये कोणतं पीक येते? ज्वारी बघा हे पीक येते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. देशामध्ये विचारले, पडीत जमिनीचं क्षेत्र एकूण किती टक्के आहे? देशामध्ये पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र किती असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? देशामध्ये पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र बघा या ठिकाणी 8% आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली गेली? चहाची लागवड भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आसाम या राज्यामध्ये चहाची लागवड करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, गुलमर्ग सोनमर्ग. आता गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये असतील? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. सोनमर्ग गुलमर्ग ही कुठं असतील? जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. विषय क्रमांक पुढचा, दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे? दूधगंगा. आता दूधगंगा हा प्रकल्प कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा, तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तिरुपती हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. तिरुपती हे धार्मिक स्थळ आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे, कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कुठं असेल? तामिळनाडू या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले, पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना केव्हा झाली होती? सर्वांनी सांगायचे, सन 1854 बघा या वर्षी भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, नामदफा. आता नामदफा हे भारतामधलं प्रमुख अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा हे अभयारण्य कोणतं असेल? नामदफा हे अभयारण्य अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे?
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा असेल? त्रिकोणाकृती आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? सह्याद्री हा पर्वत सर्वांना माहीत आहे. सह्याद्री हा पर्वत कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? उत्तर दक्षिण या दिशेने या ठिकाणी तो पसरलेला पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोठे असेल? बघा सर्वांनी सांगायचे, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा तुतीकोरीन, बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. तुतीकोरीन हे बंदर तामिळनाडू या राज्यामधले या ठिकाणी बंदर आहे. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बंगालची फाळणी कोण केली? लॉर्ड कर्झनने केली. कोणत्या वर्षी केली होती? सन 1905 या वर्षी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालं होतं? 13 एप्रिल सन 1919. जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी कोण होता? सर्वांनी सांगायचे, जनरल डायर. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती? कोणत्या प्रांतामध्ये बघा ही घटना घडली होती? सर्वांनी सांगायचंय, चौरी चौरा बघा ही घटना बंगाल प्रांतामध्ये घडली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांनी बघा केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता? चंपारण्य सत्याग्रह. केव्हा होता? सन 1917 मध्ये महात्मा गांधी यांनी चंपारण्य हा सत्याग्रह केला होता. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत? आता खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 यायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल सन 1935 पहा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? कोणी केला होता? ओडवायरचा खून कोणी केला होता? उधम सिंग बघा यांनी केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? मानवी समता. आता मानवी समता या नावाचं मासिक कोणी सुरू केलं होतं? बघा सर्वांनी सांगायचे, महर्षी कर्वे यांनी पहा मानवी समता बघा त्यांनी मासिक सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 2. द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. सर्वांचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. मायकेल फुगो द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांचा या ठिकाणी ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली होती? सर्वांनी सांगायचंय, रवींद्रनाथ टागोरांनी बघा आकाशवाणी ही बघा कविता त्यांनी लिहिलेली कविता आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आपण कोणाला म्हणतो? पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क संघटनेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? राज्यांचे राज्यपाल महाधिवक्ता यांची नेमणूक करतात पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. आता भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सन 1993 या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना झाली होती. बघा जीएसटीची अंमलबजावणी करणारे भारतामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? जीएसटीची अंमलबजावणी करणारे आसाम हे भारतामधल्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं. भारतीय जनता पक्ष. आता बीजेपीची स्थापना विचारली पहा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला. सन 1980 या वर्षी भारतीय जनता पक्ष यांची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1920 मध्ये बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना लाला लजपत राय यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते? केंद्राचं धन विधेयक विचारले बघा, खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर लोकसभा यायला पाहिजे. लोकसभेमध्ये सर्वात पहिल्यांदा केंद्राचं धन विधेयक या ठिकाणी मांडण्यात येते. विषय क्रमांक पुढचा, वस्तू व सेवा कर दिन. आपल्याकडे वस्तू व सेवा कर दिन केव्हा असतो? GST डे. वस्तू व सेवा कर दिन केव्हा असतो? 1 जुलै. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.